हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी तर खूप छान आहे. तुम्ही छान असाल तर हा माझा पहिला लाँग ब्लॉग आहे. तर वेलकम इन माय फर्स्ट लाँग ब्लॉग. तर फ्रेंड्स, आज मी ब्लॉग यासाठी काढला आहे कारण आज आम्ही जात आहोत पिंपरीला. आधी रेडी होऊया, अशा अवतारात तर नाही जाऊ शकत. तर मी चला आपण आता भेटूया रेडी झाल्यानंतर. तर अशा प्रकारे मी इथे रेडी झाली आहे. चला आता जाऊया. फ्रेंड, आता आम्ही निघत आहोत. चला, माझे बाहेर पप्पा गाडी घेऊन थांबले आहेत. दाखवते मी तुम्हाला हे माझा भाऊ आणि पप्पा. तर आता सगळं झालं आहे, माझ्या मम्मीचं पण आवडून झालं आहे. आता चला आम्ही जातोय, निघतोय. चला या आमच्यासोबत. मी निघालेलो आहोत. समोर ना असं छोटंसं इथे गार्डन झालेलं आहे, छोटंसं एकदम लोकांना बसण्यासाठी झालेलं आहे. तर आता आम्ही तिथून सगळं चालू. जवळ माझे पप्पा पेट्रोल टाकत आहेत, तोवर माझे पप्पा येतील पेट्रोल टाकून, तोवर आम्ही जात आहोत. डांगे चौक बसतो का बघा इकडे. आणि समोर किती हिरवगार आहे बघू शकता तुम्ही, किती भारी आहे. आणि आता माहिती नाही पप्पा आले की नाही, बघावं लागेल. पप्पाला सांगितलं आहे फोन करून की तुम्ही या समोर, आम्ही तिकडे येतो चलत चलत. तर बघा इथे, बघा ना किती चिले असं बसण्यासाठी. आधी नव्हतं हे, समोर खूप सारे आहे बसण्यासाठी. बघू आम्ही तिथवर जाऊ किंवा पप्पा येतील मग. आले माझा भाऊ आणि माझे पप्पा. ठीक आहे, मग आता आम्ही इथूनच जात आहोत. पण गाडीवरून जाताना मी तुम्हाला दाखवेल तिथलं सगळं. हे बघा माझ्या भावाने काय तोडलं आहे. तर आता गाडीवर बसूया. तर फ्रेंड्स, आता आम्ही गाडीवर बसलेलो आहोत. मी जसं तुम्हाला बोललं होतं की ते खूप छान असं बसण्यासाठी आहे, तर ते तुम्हाला दाखवते मी. हे बघा लाइटिंग्स वगैरे आहे. तर बघा किती छान असं बसण्यासाठी येतं. तुम्ही कधी पण येऊ शकता, बसू शकता. छान असं वाटतं. हे बघा इथे काही लोक बसलेली पण आहेत आणि पुढे खूप जास्त आहे बघा इथे जास्त. आणि या गाड्या लावल्यात त्यामुळे दिसत नाही. हे बघा किती लोक बसली आहेत आणि हे सगळ्यात भारी होतं. बघितलं आमच्या इथे असं बनवलेलं आहे. कधी पण येऊ शकता. मजेत म्हणजे पार्टी वगैरे असेल तर ते करू शकता आपण. तर आता थेट भेटूयात गेल्यानंतर. तर फ्रेंड्स, फायनली आम्ही आलो आहोत पिंपरीमध्ये. हे बघा पिंपरीच्या बाजारामध्ये आम्ही आलेलो आहोत. तर फ्रेंड्स, आता आम्ही फायनली आलेलो आहोत इकडे पिंपरीच्या बाजारामध्ये. तुम्हाला माझा आवाज येत नसेल तर त्यासाठी रिअली सॉरी, कारण इथे खूप गर्दी आहे. माझे पप्पा गेले आहेत पार्किंग लावण्यासाठी आणि मी इथे एकटी ब्लॉग काढते. तर फ्रेंड्स, मी तर खूप घाबरत आहे कारण इथे मी पहिल्यांदा ब्लॉग काढते आणि सगळे माझ्याकडे बघत आहेत. मला खूप लाज वाटते. तर माझे पप्पा काही येत नाही आहेत, मला त्यांना बघायला जावं लागेल की कुठे गेलेत नक्की. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता मी इथे पिशवी वगैरे घेतली आहे. आता माझे पप्पा येतील मागून. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता खूप मोठा बाजार भरलेला होता इथे. बघा किती गर्दी आहे बघा इथे. नाही किती सारे लोक आलेत. सगळ्यात पहिलं आम्ही मम्मीसाठी घेणार आहोत ड्रेस. माझं झालं आहे, मी मिशोवरून मागवलेला होता. आणि इकडे मम्मीने 2 लागी घेतल्या आहेत. मम्मीने फ्रेंड्स, आता आम्ही पूर्ण सगळी शॉपिंग केलेली आहे. काय काय शॉपिंग केली हे दाखवू नाही शकलं, सॉरी. कारण मला थोडं अफोर्ड फील होत होतं कारण पहिल्यांदा काढत होते मी. सो इथे खूप सारी लोक होती. जेव्हा मला सवय होईल हळूहळू तेव्हा मी रोज टाकत जाईल तुमच्यासाठी. आता पप्पा येतील गाडी घेऊन, मग आम्ही डायरेक्ट जाणार आहे काय खायला, बिर्याणी खायला. म्हणजे हे सगळे खायला जाणार आहे. मी नाही खाणार कारण आय एम व्हेजिटेरियन, मला नाही आवडत हे सगळं. इथे जवळच एक आहे दुकान, तर आम्ही तिकडे जाणार आहोत. मी नाही खाणार, मला नाही आवडत. सो बघूया आता पप्पा येतील मागून. फ्रेंड्स, माझी फॅमिली जाणार आहे
त्यामुळे तू जाताना डोसा घे. तर आमच्या इथे खूप छान डोसा मिळतो, तिथे आम्ही जाणार आहोत. मोठा एकदम मिळतो. मी पार्सल घेणार आहे कारण तिथे नाही खाणार, तो पार्सल घेते आणि मस्त एन्जॉय करा. चला आता जाताना. माझा भाऊ खूप जास्त परफ्यूम करतोय, त्यामुळे त्याला परफ्यूम पाहिजे. सो आहे इथे एक परफ्यूमचं दुकान, माहिती नाही कुठे. हां दिसलं, हेच आहे. आता त्याला परफ्यूम घ्यायचं आहे फ्रेंड्स. तर हे वाला आहे, दिसत नाही आहे. बघू, पप्पा तर म्हणतात की ते अत्तरचे आहे. तर आता आम्ही जाणार आहोत. तर फ्रेंड्स आम्ही जात आहोत बिर्याणी खायला. म्हणजे मी नाही खाणार, मम्मी पप्पा खाणार आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवते कुठे चालू आहे. मला नाही ते डोसं दुकान दिसलं आहे. तर आता मी हा खाणार आहे, इथेच खाणार आहे. पार्सल घेणार होते पण कॅन्सल झाला आहे की. बघा फ्रेंड्स, माझा डोसा रेडी होत आहे. तर आता माझा डोसा थोडा रेडी वगैरे होत आहे. मसाला डोसा ऑर्डर केलेला आहे. बघूया आता कसं लागतंय, कारण मला तर असं बाहेरचा डोसा नाही आवडत. पण आमच्या आंटी आहे ज्या डोसा विकतात, मला त्यांचाच डोसा आवडतो. डोसा घ्यायचा का कटर? सो फ्रेंड्स, आता मी एक डोसा खाल्ला आहे, पण तिथं काहीच चव नव्हती, मला आवडला नाही तो डोसा. तर आमच्या डांगे चौकामध्ये जसा डोसा भेटतो तसा तर नाही होता. तर माझे पप्पा म्हटले की अजून एक डोसा तुला मिळू शकतो. तर मी अजून एक डोसा खाणार आहे डांगे चौकात गेल्यावर. तर आता आम्ही जात आहोत, हे म्हणजे ह्यांच्यासोबत जात आहोत चिकनमध्ये ते जाणार आहोत. तर फ्रेंड्स, आता मी एक डोसा खाल्ला होता, पण तरी पण माझी भूक गेलेली नाही आहे, कारण त्याचा टेस्टच मला आवडला नाही आणि मला तो नाही आवडला डोसा. तर आमच्या इथला एक अजून खाणार आहे मी. सो आता मी त्या हॉटेलपाशी गेलेली आहे. आता आतमध्ये गेल्यानंतर आपण बघूया कसं आहे हॉटेल. म्हणजे मी तर नेहमीच जाते, पण तुम्हाला दाखवायचं आहे. आता मी इथे येऊन बसलेली आहे. इथे खूप जास्त गर्दी आहे. तेव्हा मी तुम्हाला खूप जण बसलेले आहेत तिथं. आता आमची फॅमिली पण इथे बसणार आहे. मी तर बसून घेतलं आहे कारण मी खाणार नाही आहे. मला फक्त पाणी प्यायचं, कारण मी तिकडे पाणी पिलं नव्हतं. खूप तहान लागली आहे मला तर खूप मजा येते, कारण मी एक अजून डोसा खाणार आहे. सगळ्यांसमोर माझी फॅमिली खूप लाजते आहे, काय माहिती काय झालं. बघू आता जेवण येईल. फ्रेंड्स, मला तर खूप अफोर्ड फील होतं आहे, कारण सगळे मला बघत आहेत. मला थोडं लिंबू आणि कांदा. आजकाल लिंबू भेटत नाही बघा. लिंबू मस्त असा लिंबू आहे. हे बघा पाणी आलेलं आहे. आता मी पाणी पिते. यहाँ पे मैं खाना खाने लिए जा रही हूँ. अभी हम निकल चुके हैं यहाँ से. डायरेक्ट मिलेंगे डोसा की दुकान पर जाकर, वहाँ से पार्सल ही लूँगी मैं. घर पे जाके खाएंगे, देखेंगे. बाय. तर हॅलो फ्रेंड्स, आता मी चेंज वगैरे केलेला आहे, घरी आलेली आहे मी आणि सगळं झोपायची तयारी वगैरे पण झाली आहे. आता मी मस्त झोपणार आहे. माझा अवतार बघून प्लीज मला जज नका करू, कारण मी रात्री अशीच झोपते, मला आवडते. सो असं मोकळं झोपायला आवडतं. सो त्यानंतर आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये मी टाकणार आहे की मी काय काय शॉपिंग केली आहे, कारण मी हे दाखवू नाही शकले. आय एम रिअली सॉरी. पण या नंतरच्या ब्लॉगमध्ये मी सगळं टाकणार आहे की मी काय काय शॉपिंग केली आहे, काय काय आणले. मोजक्याच वस्तू आणले, म्हणजे मोजक्या पण नाही, खूप साऱ्या वस्तू आणलेल्या आहेत. तर त्या सगळ्या वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हो, मी हे पण सांगणार आहे की मी जयंतीमध्ये काय घालणार आहे. सो आता मी एंडिंग करत आहे. बाय. आणि असंच मला प्रेम द्या,
सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि हो, आपले 34 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, त्यासाठी खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आणि थँक्यू. 15 ते 20 दिवसातच तुम्ही माझे 34 सबस्क्रायबर केले, त्यासाठी पण थँक्यू. आणि लवकरच 100 सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण एक पार्टी करणार आहे छोटीशी. तर बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.